आपण बनवणार आहे फिश फ्राय. धरणातील लोळी जातीचा मासा हा फ्राय करणार आहे. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये ते साफ करून लोळ्या घेतलेल्या आहेत मासे. त्याच्यावरती आता आपण मीठ टाकतोय. चवीनुसार मीठ टाकायचंय. त्याच्यानंतर टाकतोय आपण हळद पावडर, त्यानंतर मिरची पावडर, त्यानंतर मिरची पावडरच पण बेडगी मिरची पावडर, थोडस कलरसाठी. त्याच्यानंतर घरी केलेला कांदा मसाला, त्यानंतर घरी केलेलाच मसाला आहे, सिक्रेट मसाला आहे. हा थोडासा मटन मसाला. आता ह्याच्यामध्ये आपण लसूण खोबरं वाटलेलं, आमसूल घेतलेलं आहे. कुच करून पाण्यामध्ये भिजत टाकलं होतं. थोडस पाण्याचा शिपका आणि छान मस्त त्याला सगळा मसाला लावून घ्यायचा. छानपैकी मॅग्नेट करायला ठेवायचे. आता सगळीकडे मसाला लावून झालेला आहे. पूर्ण आतमध्ये सुद्धा मसाला भरलेला आहे. एक ते 2 तासासाठी साधारण हे मॅग्नेट करायला ठेवायचं. दोन तास झालेले आहेत. मस्त मॅग्नेट झालेलं आहे. आता आपण याला गॅसवरती ठेवून थोडा हाय फ्लेम वरती ठेवूया. भरपूर तेल टाकायचंय. परत थोडा वेळ झाकण ठेवूया. आता गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची, स्लो याच्यावर ठेवायचं. त्याला उलटे करून घ्यायचे. आता एक साईडने ते झालेले आहे. दोन्ही बाजूने मस्त झालेले आहेत ते. परत थोडा वेळ आपण झाकण ठेवूया. आपला फिश फ्राय तयार आहे. खूप सुंदर झालाय, मस्त स्मेल येतोय. आता आपण ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया. फिश हा भाताबरोबर खूप छान लागतो. मासा आणि भात माझा आवडता. रस्सा नसेल तरी चालतो.